प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये दिली. या आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. लूका वर्तमान 10वा अध्याय 25 ते 27 वचनामध्ये आपल्याला एक दाखला पाहावयास मिळतो जो प्रभू येशूने लोकांना सांगितला. एके दिवशी एका नियमशास्त्राच्या तज्ञाने येशूला तपासण्यासाठी प्रश्न विचारला, गुरुजी, मी अनंत काळाचे जीवन मिळवण्यासाठी काय करावे? प्रभू येशू म्हणतो, नियमशास्त्रात काय लिहिले आहे व तू ते कसे वाचतोस? त्या तज्ञाने उत्तर दिले, तू आपल्या देवावरती मनापासून सर्व आत्म्याने, सर्व शक्तीने आणि सर्व बुद्धीने प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःवर जसे प्रेम करतो तसे कर. प्रभू येशू म्हणतो, तुझे उत्तर अगदी बरोबर आहे, हे कर आणि तू जगशील. परंतु तो स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी म्हणाला, माझा शेजारी कोण आहे? आणि यानंतर प्रभू येशू दाखला सांगतात आणि शेवटी म्हणतात, जा तसेच कर. प्रिय मंडळी, आज आपण येशूच्या सर्वात प्रसिद्ध दाखल्यापैकी एक आणि तो आहे दयाळू शोमरोनी यावर विचार करणार आहोत. ही कथा आपण अनेकदा ऐकली आहे. एक माणूस मार्गात मारहाण करून लुटला जाऊन अर्धमेला अवस्थेत सोडला जातो. धार्मिक नेते त्याला दुर्लक्षित करतात, पण एक असंभाव्य नायक, एक शोमरोनी त्याला वाचवतो. आज आपण ही कथा नव्या दृष्टीने पाहू. हा दाखला केवळ शेजाऱ्यावर प्रेम कसे करावे हे शिकवत नाही, तर परमप्रेमाचा आदर्श असणाऱ्या येशू ख्रिस्ताकडे जो खरा दयाळू शोमरोनी आहे तो आपल्याला निर्देश करतो. चला या कथेद्वारे येशूचे हृदय, त्याचे प्रेम आपण कसे जगावे हे शोधू. प्रियानो, एक माणूस यरूशलेम ते येरिहो या मार्गावरती प्रवास करत असताना लुटारूंनी त्याला मारहाण केली, त्याची संपत्ती लुटली, त्याचे कपडे काढून घेतले आणि अर्धमेला करून त्याला सोडले. तो असहाय्य होता, स्वतःला वाचू शकत नव्हता, धुळीत पडला होता. त्याला कोणीतरी वाचवण्याची गरज होती. प्रियानो, हा माणूस आपल्याला दर्शवतो आध्यात्मिक दृष्ट्या. होय, आध्यात्मिक दृष्ट्या आपण सर्वजण पापामुळे तुटलेले, ह्या जगाच्या मार्गाने जखमी आणि स्वतःला वाचवण्यात असमर्थ होतो. इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 वचन सांगतं की आपण आपल्या पापांमुळे आणि अपराधांमुळे मृत होतो. प्रियानो, मार्गातील त्या माणसाप्रमाणे आपण असहाय्य होतो, आशा नसलेले, जोपर्यंत कुणीतरी आपल्यासाठी पुढे येत नाही. धार्मिक नेते, याजक आणि लेवी त्याला पाहतात पण काहीच करत नाही. त्यांचा धर्म, त्यांचे नियम व त्यांचं स्वनीतिमानपणा, स्वयं धार्मिकपणा त्या माणसाला वाचू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रियानो, आपले कोणतेही चांगले कार्य, धार्मिक विधी किंवा स्वप्रयत्न आपल्याला